कल आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता पुढचे तपशील आपल्यापर्यंत पोहोचतायत। या निमित्ताने एक आणखी नवी बातमी येते, पटकन त्यावर बोलणार आहेत। योगिता कदम यांच्याविषयीची बातमी आहे। 37 मधून योगिता कदम या विजयी झालेल्या आहे। महत्त्वाची अपडेट, योगिता कदम मुंबईत ठाकरे गटाच्या योगिता कदम या उमेदवार विजयी झालेल्या आहे। प्रभाग क्रमांक 37 मधून त्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या, तर योगिता कदम या निवडणुकीत विजयी झालेल्या आहे। मुंबईत ठाकरे गटाच्या योगिता कदम या विजयी झालेल्या आहे। पुन्हा वळूयात चर्चेकडे। बिलकुल, या चर्चेला पुढे नेण्यासाठी आपल्या सोबत आता नव्याने जोडले गेलेले आहेत ठाकूर संजय सिंग। माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर ठाकूर संजय सिंग, आपण सांगायचंय भारतीय जनता पार्टी काही काळापूर्वी अगदी उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात कट टू कट फाईट होती, परिस्थिती आता बदलतीये। आता 88 पर्यंत भारतीय जनता पार्टी आहे, हा आकडा 100 गाठू शकेल का? हे बघा, हे उद्धव ठाकरे भाजप सोबत कट टू कट शक्यच नाहीये, तो सोडा, त्याच्याबद्दल काय बोलायचं नाहीये मला। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात अगदी कोने कोपऱ्यात पर्यंत खूप मजबूतपणे पोहोचलेली आहे आणि इथे महाराष्ट्राचा जो नेतृत्व आहे भारतीय जनता पक्षाचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा, त्यांचा म्हणजे खूप काम आहे आपल्या लोकांसोबत, पार्टीचे जे केडर वगैरे आहेत त्यांच्यासोबत। भारतीय जनता पक्ष काम, ते लोक काम करतात आणि कामचा त्यांचा रिझल्ट दिसून येते लोकांना। हे मला वाटतं हे नक्कीच 100 पर्यंत पोहोचतील, क्रॉस करतील। बिलकुल 100 पर्यंत पोहोचतील। नवी एक बातमी येते, तिकडे आधी लक्ष देऊयात। दरम्यान आपल्याला बातमी देत असताना थोडी काळजी घेण्याची गरज आहे, काही चुका ऑन एअर जात आहेत त्या टाळायला हव्यात। प्रणिता, आपण बोला आधी। भिवंडीत काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळतंय। भिवंडीतील 2 प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार हे पुढे पाहायला मिळत आहेत। भिवंडीत काँग्रेसचं वर्चस्व, तर प्रभाग क्रमांक 3 आणि 9 मध्ये काँग्रेसचा विजय झालेला आहे। भिवंडीतील ही माहिती काँग्रेससाठी दिलासादायक बातमी आहे। भिवंडीत काँग्रेसचं वर्चस्व प्रस्थापित होताना पाहायला मिळत आहे। आणखी ही वेळ बाकी आहे, अजूनही मतमोजणी ही सुरूच आहे। सध्या प्रभाग क्रमांक 3 आणि 9 मधले हे निकाल समोर आलेले आहे। काँग्रेसचे उमेदवार प्रभाग क्रमांक 3 आणि 9 मधून विजयी झालेले आहे। पुन्हा वळणार आहोत चर्चेकडे, प्रसाद सर। ही भिवंडीतली बातमी आहे, पण याचबरोबर एक महत्त्वाचा तपशील आपल्याला आणखी लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे असा की प्राप्त स्थितीमध्ये मुसलमानांची मतं उद्धव ठाकरेंकडे गेल्यानं काहीशी दुगदुगी उरली का, हा विषय इथे चर्चेत आलाय। ठाकूर संजय सिंग, एक निरीक्षण आपलं, त्यानंतर त्याचं उत्तर आपण मनसे आणि काँग्रेस दोघांकडून घेऊया। जेव्हा आपण मुस्लिम मतांबद्दल बोलतो प्रसादजी, तेव्हा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिम मत म्हणजे भाजप सोबत लढणारे कोण,